भटक्या विमुक्त जाती जमातीचे विविध मागण्यांसाठी येवल्यामध्ये निदर्शनं करण्यात येत आहेत। घरकुल योजना, रेशन कार्डसह इतर योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे तहसील कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली आहेत। विविध मागण्यांचं निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आलेलं आहे। मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्टला बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। नाशिकच्या देवळाली मेमो रेल्वे गाडीतून 78,000चा गुटखा रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सोमनाथ साबळे असं आरोपीचं नाव आहे। निफाड रेल्वे स्टेशनवर 2 पोत्यांमध्ये सदर माल घेऊन उतरवत असताना त्याला ताब्यात घेण्यात आलाय। भुसावळ तालुक्यामध्ये होणाऱ्या गौण खनिजाचा अवैध वाहतुकीकडे महसूल प्रशासनाने लक्ष केंद्रित केलेलं आहे। मुरुम वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर आणि उत्खनन करून देणाऱ्या जेसीबीवर कारवाई करण्यात आली आहे। भुसावळच्या सिद्धेश्वर नगर ते नागेश्वर मंदिर मार्गावर हा सापळा राहून कारवाई करण्यात आली आहे। येवल्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानं लक्षवेधी धरणं आंदोलन केलेलं आहे। ऐतिहासिक मुक्तीभूमी शेजारील अतिक्रमण हटवून आणि तोरण गेट तसंच संरक्षक भिंत करावी अशा विविध मागण्यांसाठी विंचूर चौफुलीमध्ये लक्षवेधी धरणं आंदोलन करण्यात आलं। पोलीस ठाण्यातच एका पोलीस कर्मचारी महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे। संशयित आरोपी सोबत आलेल्या महिलेने समीना शेख या पोलीस महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली। या प्रकरणी रजिया शेख या आरोपी महिलेवर आता गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस ठाण्यातच पोलिसांवर हल्ला झाल्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांना धाक नाही का असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे। नालासोपाऱ्यातील प्रगतीनगरमध्ये वाहन चालकांची दादागिरी पाहायला मिळते। दुचाकीवरील बापलेकाने एका वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केलेली आहे। दरम्यान मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। वर्दीवर हात उगारायची हिंमत कशी होते असा प्रश्नही विचारण्यात आला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।